नमस्कार, मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वावरहिरे येथील श्रावणी जितेंद्र पवार हिच्याकडे आलेलो आहे. तिने डान्स या वेगळ्या क्षेत्रातला प्रवास सुरू केलेला आहे. खरोखरच या वेगळ्या क्षेत्रातील कसा प्रवास तिचा सुरू आहे हे श्रावणी हिच्याकडून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर श्रावणी ही सध्या फलटण येथील आयडियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे. या शाळेच्या संस्थापिका आणि प्राचार्य डॉक्टर वैशाली शिंदे आहेत. त्या सुद्धा माणदेशी कन्या आणि बिदालची कन्या आहे. तर आपण आता श्रावणी हिच्याकडून डान्स या वेगळ्या क्षेत्रातील प्रवास कसा सुरू आहे हे जाणून घेणार आहोत. श्रावणी, एक सांग की तू आता कितवीत शिकत आहेस? मी आता 8वीत शिकत आहे. तुला जे डान्सची आवड निर्माण झाली ती केव्हापासून झाली? मला सिनियर केजी पासून डान्स करायची आवड निर्माण झाली. बर, आता प्रश्न असा पडतो की आता वेगवेगळे क्षेत्र आहेत, म्हणजे संगणक किंवा अर्थात कॉम्प्युटर किंवा असे वेगवेगळे क्षेत्र असताना तू या डान्स क्षेत्राकडेच का वळली? कारण काय वळण्याचं? मी डान्स क्षेत्राकडेच वळली कारण ह्याचं कारण म्हणजे माझ्या आईचं लहानपणापासून स्वप्न होतं की डान्स मध्ये करिअर करायचं, पण ती ते स्वप्न करू शकली नाही आणि तिने ते कला माझ्यात पाहिली, म्हणून मी मम्मीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी डान्स या क्षेत्राकडे वळले. आणि एक सांग की तुझा जो डान्सचा प्रवास सुरू झालेला आहे त्याचा पहिला प्रवास कुठून सुरुवात झाला किंवा कशी सुरुवात झाली? वावरिरे हे माझंच गाव आहे आणि मला डान्स करायची पहिली संधी तिथंच मिळाली आणि पांडलिंगाच्या कृपाने माझा तिथं पहिला रँक आला आणि मला पहिली ट्रॉफी तिथूनच मिळाली. चांगली चांगली गोष्ट आहे. श्रावणी, एक सांग की तुझा गावात पहिला नंबर आला. खरं तर ते श्री पांडलिंग हे गावचं ग्रामदैवत आहे आणि अष्टलिंगापैकी एक लिंग आहे ते, आणि याच आशीर्वादानं पहिला तुझा तिथं नंबर आला आणि तिथून तुझा प्रवास सुरू झाला. आतापर्यंत तुला राष्ट्रीय असेल, राज्यस्तरीय असतील, जिल्हास्तरीय असेल, अशा वेगवेगळ्या स्पर्धामध्ये किती ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत? मला दिल्लीमध्ये सलग 2 वर्ष माझा पहिला रँक येत होता आणि त्यानंतर खूपशा राज्यस्तरीय कॉम्पिटिशन्स मध्ये मी नंबर मिळवले. असे एकूण मला 31 ट्रॉफी मिळाल्या. श्रावणी, तू आता सांगितलं की 31 ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी असतील, राज्यस्तरीय असतील, राष्ट्रीय असतील किंवा गाव पातळीपासून तुझा हा प्रवास सुरू झालेला आहे यशस्वीपणे. तर वेगवेगळे डान्सचे प्रकार आहेत. तुला जे डान्समध्ये आहे ते कोणकोणत्या प्रकारचे डान्स येतात आणि त्यातला तुझा आवडता डान्स कोणता आहे? मला भरतनाट्यम, हिपहॉप, लावणी, फोक डान्स असे मला डान्स आवडतात आणि त्यातला एक प्रकार म्हणजे भरतनाट्यम हा मला जास्त आवडतो. श्रावणी, एक सांग की आतापर्यंत तू वेगवेगळे डान्स शिकलेले आहेत. भरतनाट्यम घे किंवा लावणी घे, असे तुला वेगवेगळे डान्स येतात आणि तू चांगल्या पद्धतीने ते सादर करतेस. पण एक प्रश्न पडतो पाहणाऱ्यांना की हे डान्स तू शिकण्यासाठी एखादा क्लास जॉईन केलेला आहे का? हो, मी पहिल्यापासूनच माझ्या स्वइच्छेने मी मोबाईल मधला काही यूज करून मी डान्स करत होते. पण मागच्या 2 वर्षात मी आपल्या फलटणमध्येच नृत्य कला अकॅडमी म्हणजे प्रशांत भोसले सर यांच्याकडे फोक डान्स शिकला. श्रावणी, तू डान्स अकॅडमीमध्ये वेगवेगळे डान्स शिकलेले आहेत. पण डान्स असा एक प्रकार आहे की त्याच्यात बारकावे असतात. मग लावणी असेल किंवा भरतनाट्यम असेल, म्हणजे एक बारकावे असतात आणि हे बारकावे म्हणजे तुला एक बक्षीस मिळवून देणारे असतात. तर हे बारकावे तुला कोणी शिकवले किंवा कोण तुझे हे बारकावे म्हणजे तुला मार्गदर्शन करतं? खरं तर मी डान्स अकॅडमी जॉईन केली, पण जे डान्स मधले बारकावे असतात, एक्सप्रेशन, ऍक्टिंग कशी करायची, डान्सची प्रॅक्टिस कशी करायची, हे माझ्या मम्मीनीच मला शिकवलं की तू असं कर, तसं कर आणि तिनेच मला सगळं शिकवलं. प्रश्न असा आहे की तुला वेगवेगळे डान्स येतात, भरतनाट्य असेल, लावणी असेल, पण त्यातली एक तुझी एक वेगळेपण आहे, म्हणजे स्पेशालिटी, ज्याला आपण म्हणतो तू योगा डान्स. म्हणजे तिसरा डान्स हा तुला एक आवडता आहे. हा योगा डान्स म्हणजे नक्की काय आहे? योगा डान्स म्हणजे त्यात जे आसन असतात ते गाण्याच्या रिदम वरती करायचं असतं, त्यालाच योगा डान्स असं म्हणतात. लावणी, भरतनाट्यम हे तर असतातच,
पण शरीराची तंदुरुस्ती राहण्यासाठी हे आसन गाण्यावरती केलं जातं आणि आजकालच्या लोकांना योगा डान्स सुद्धा आवडायला लागले आहेत. हा एक झुंबा सारखाच डान्स असतो, फक्त ह्यात आसन केले जातात. श्रावणी, प्रश्न असा आहे की तुला आता 8वीला 98% मार्क पडलेले आहेत आणि तुझ्याकडं आता 31 ट्रॉफ्या आहे तुझ्या नावावर. तर दोन्हींचा बॅलन्स कशा पद्धतीने तू सांभाळते, अभ्यास आणि डान्स? खरं तर डान्स आणि अभ्यास हे दोन्ही मॅनेज करणं खूप अवघड असतं. पण तरी पण मी दोन्हीकडे पण जास्त लक्ष देते आणि त्यातूनही मी यश मिळवते. जेवढं जास्त लक्ष मी डान्सकडे देते आणि तिथं 100% देते, तेवढंच मी लक्ष स्टडीकडे पण देते आणि त्यातून पण मी क्लासमध्ये फर्स्ट येते. श्रावणी, तुला आता 31 ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत. आता या 31 ट्रॉफ्या मिळालेल्या आहेत, राज्यस्तरीय असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहेत. तर या ट्रॉफ्यामध्ये तुझी नक्कीच भर पडणार आहे, पण कशा पद्धतीने ते तू भर घालणार आहेस किंवा टाकणार आहेस? हो, या 31 ट्रॉफ्यामध्ये नक्कीच भर पडेल. मी माझ्या आई वडिलांचं आणि माझ्या मानदेशाचं नाव खूप मोठं करणार. श्रावणी, आम्हा सर्वांना एक प्रश्न पडलेला आहे, अर्थात मानदेशी माणसानंच असेल किंवा कन्येनं असेल, की तू डान्सचा हा यशस्वी प्रवास आता मुलाखती दरम्यान तू सांगितलेलाच आहे, त्यात तू यश मिळवलेलं आहे तेही सांगितलेलं आहे आणि तू इंग्लिश माध्यमात शिकत आहे, तुझा अभ्यासाचाही तू प्रवास सांगितलेला आहे. पण आम्हा सर्वांना एक प्रश्न पडला आहे की नक्की तू भविष्यात कोण होणार आहेस? मी नृत्य क्षेत्रात तर काम करणारच आहे, पण त्यासोबत मी माझं शिक्षण IT इंजिनियर होऊन करणार आहे. आतापर्यंत तुझा हा यशस्वी प्रवास झालेला आहे, भविष्यात पण तू असाच डान्स क्षेत्रातला यशस्वी प्रवास ठेवणार आहे. पण या यशाचं श्रेय नक्की कोणाला जातं? या यशाचं श्रेय मी माझ्या आई वडिलांना, माझ्या डान्सच्या सरांना आणि मी ज्या शाळेत शिकतेय आयडियल इंटरनॅशनल स्कूल फलटणच्या फाउंडर डॉक्टर वैशाली शिंदे मॅम, ज्या नेहमी माझ्या पाठीशी असतात, त्यांना देईन. आता जे आपण जो डान्स यशस्वी प्रवास बघितला, ऐकला, तो आहे श्रावणी जितेंद्र पवार हिचा. खरोखर एक माणदेशी कन्या आहे आणि माणदेशी कन्या म्हटलं की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आपल्या माणदेशी कन्या आपल्याला पाहावयास मिळालेल्या आहेत. प्रशासकीय असेल क्षेत्र, राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल. आता ही जी आहे ती श्रावणी आहे, ही डान्स क्षेत्रात हिनं प्रवास यशस्वी केलेला आहे आणि तिचा सुरू आहे. खरं तर काजल गोसावीनंतर आपली श्रावणी त्या दिशेने तिचा प्रवास सुरू आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य आपल्याला पाहावयास मिळालेलं आहे, ते म्हणजे ती ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेच्या संस्थापिका आहेत डॉक्टर वैशाली शिंदे, त्याही माणदेशी कन्या आहेत आणि डॉक्टर वैशाली शिंदे यांचं बिदाल हे गाव आहे आणि या दोन माणदेशी कन्यांचा संगम आपल्याला पाहावयास मिळालेला आहे. खरं तर एक माणदेशी कन्या शिकते आणि दुसरी माणदेशी कन्याच्या शाळेत, हा माणदेशासाठी फार अभिमानास्पद गोष्ट आहे आणि या दोघींचं माणदेशी कन्याचं या प्रवासाचं श्रावणीचा डान्स स्पर्धेतील असेल आणि डॉक्टर वैशाली शिंदे यांचा फलटण येथील शैक्षणिक संस्थेतला जो यशस्वी प्रवास आहे, या दोघींच्या प्रवासाला माणदेश भूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा. आणि श्रावणीने जी दिलखुलास अक्षी मनमोकळेपणाने मुलाखत दिली माणदेश भूषण परिवाराला, तिला मनापासून धन्यवाद.